गरम झालंय ना, पूर्ण पॅन्डल आणखी काही काढलेलं नाही. आणि तिकडे बघा ह्या माकडांची मस्ती. हे बघा कसे खेळतात माकडं. मग अशी नाही का मी वट्ट्यावरून पाहिलं तर गादीवर असे उड्या खात होते. आणि इकडं पूर्ण असं स्वयंपाकाचं ते कालचा राडा पडलेला आहे, तिथे सुद्धा आहेत बसलेले. हे बघा, हे इकडं पिंपळाच्या झाडावर सुद्धा पिंपळाचा, हे बघा कसे खेळतात. इकडं पण एक पिंपळाच्या झाडावर बसलेले. हे बघा हे, आणि त्या साईडने सुद्धा आहेत बसलेले भिंतीवर. ते सावलीने काही दिसत नाहीत. आणि इथे सुद्धा दोन आहेत. हे बघा कशी मस्ती करतात ते छोटे छोटे. इथं अंगावर यायचे माझ्या पळत. विहारात कोणीच नाही आहे. कालच्या कार्यक्रमाचे आहे तिथे गाद्या ते टाकलेल्या. ते बघा आता तिसरा आला. आता एका मागोय मग 4-5 आहेत खाली झाडावर, 2-2 बसलेले आहेत. हे त्यांचे पिल्ले आहेत, तिथे भांडणं करतात. आणि ते झाडावर बसलेले आहेत. हे बघा कशी मारतात ते. विहार लावून घेतलेले, विहाराचा गेट. विहारात काय जाता येत नाही. बघा घरासमोर सगळे नाही का वाळूच पडलेली. रोडचं काम होणार आहे आता सुरू. हे हट 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 दिसलं, पूर्ण वाळू आहे. चला आता घरात जाऊ आपण. आम्ही का, आम्ही परवाच्या दिवशी, परवा. हा बस झाली. कोणते आहेत हे मासे? चांगले हे. आई गेली गावाला, आता येणार आहे. असं आहे का? हात कशाला लावायचा? हाताचा वास येईल ना. तिला बघायचे. जिवंत आहे वाटते हे, जिवंत आहे. हा सकाळी आणलेले आहेत. हा त्याचे डोळे बघ कसे आहेत. किती भरली? 1 किलो ती, आणि ही 2 किलोची. मी मध्ये मासे वरून गरम. पण मासे गरमच असतात ना. काय नसते काय त्याच्यात. अंडे निघते ना मासेत. नाही का? हा 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 पौर्णिमा होती ना कालची. मग काय चाललंय रे तुमचं इकडं? चीज आहे ते. आपल्याला पिझ्झा करायचा आहे. पिझ्झा. फ्रीज बंद कर. एवढं थंड पाणी नको पिऊ. आमच्या घरी लेकरांना कमीच आहेत म्हणून आम्ही दुसऱ्यांचे पण आणतो सांभाळायला. हे बघा आमच्या आजूबाजूचे आणखी आहेत. आता त्या मुली गेलेल्या आहेत. ह्याच्या छोट्या छोट्या बहिणी आहेत आणखी. आणि हे बघा हे आमच्या घरातले. आम्ही डेंजर लेकर येतो. हा आम्ही डेंजर लेकर आहेत म्हणतो. येत घेता तसं दाबू नको त्याला, ते आणखी रडन मग. ते बघायला लागले सगळे, त्याला हे करायला लागले. तर एवढे मोठे तोंड दिसायला लागले. कोण कोण आहे म्हणून हसतंय हसतंय. काय बघ ते कसं हसतंय ते.
ते बघ ते त्याला पाहिजे त्याला बघ ते मोबाईल त्याचा घेतलाय ते पंखा घेतलाय ना पंखा घेतलाय त्याच्या हातातला तर हसतय ते खाली पाडन ते त्याला बळच कशाला चालवायला लागलात रे पडन बर का पौर्णिमा पडन ए हसतय ते हसतय बघ बघ कसं हसतय ते नव्हता आला ए इकडं एवढ्या हिच्यामध्ये माईला झोप आली बघा माई झोपली एवढ्या धिंगाण्यात कशाला उठवायचं तिला हा? तर घरातच काही लेकरं कमी नव्हते तर शेजाऱ्याचे सुद्धा ही सांची पौर्णिमा घेऊन येत असतात लहान लहान लेकरं तर त्यांना म्हणलं द्या आता सोडून त्यांच्या घरी खूप वेळ झालं धिंगाणं ते सुरू होता वहिनीचे पण कामं होते तर त्यांना कांद्या त्यांनी पोते घेतलेलं होतं कांद्याचं त्यांना साफ करायचं होतं तर सांचीला म्हणलं चल पौर्णिमाला पण पौर्णिमा बसली कांदा ते साफ करायला म्हणलं आपण सगळेजण मिळून ते कांदे पूर्ण साफ करूया जर कांदा एक खराब झाला ना पूर्ण कांदे खराब होते तर म्हणलं बसल्या बसल्या आपण कांदे साफ करावे सांची काही आली नाही सांची म्हणजे अगोदर पौर्णिमा करेन आणि पौर्णिमाच्या नंतर म्हणे मी थोडेसे तुम्हाला करू लागेल तर इथं सांची भांडे झाले का नाही वहिनीचे भांडे काय आता स्वयंपाक झालाय आता भांडे आता भांडेवाली आलेली आहे आता धुण्याची काही धुण्यावाली नाही इकडं मशीन आहे लावलेली धुण्याला आणि इकडं भांड्यावाली काय गोड कॅरम खेळायलात का रे ए तिला पण खेळू द्या आणि तुझं काय चाललंय लिंबू सरबत प्यायली एकटीलाच केलंस का आणि लिंबू कुठं फ्रीज मध्ये होतं का तुमच्या घरून आणलं जलजिरा बघा इकडे कॅरम कॅरम खेळणं चाललंय कॅरम कॅरम बघा आमच्या प्रांजलचा कॅरम बघा खेळणं प्रांजल कसा कॅरम खेळती प्रणव म्हणायचा ये देखो हमने वाळलेली भाकरी लाई है प्रांजल प्रांजल बस छान असं केचप वगैरे आपण आता लावून घेतलेलं आहे शांत बसा रे अशी लेकरायला गडबड झाली ना हे अशा मुलं भाज्या खात नाहीत म्हणून थोडेसे आम्ही शॅलो फ्राय केलेले आहेत भाज्या बघू शकतायत मस्तपैकी असा आपला पिझ्झा आता तयार होत आहे नाचत नाचत मित्रांनो पिझ्झा खायचा फक्त फेकून द्यायचा नाही खायचा हा मग त्या उलट पिझ्झा खायलाच नाही पाहिजे ह्याच्याशिवाय मजा नसते ओय व्हाईट हा मग अरे ते आणा ना कोलगेट आहे पुढे ते बाहेर थोडंसं पडलं फ्रीज मधलं ते हे आणले ते चीज आण इथे शोधून तुमच्याकडे चीज ला अगं ते हे होऊ लागलं म्हणून मी फ्रीज मध्ये ठेवलं तुम्हाला काय दिसेल माहिती का तर मुलांसोबत खूप असा धिंगाणा झाला मुलांचा तर त्यानंतर हे पिझ्झाचे बेस आणलेले होते त्यांना पिझ्झा बनवायचा होता तर म्हणले आता तू आम्हाला पिझ्झा बनवून द्या वहिनीचं अर्धे कामं ते झालेले होते तर म्हणलं चला आपण बनवूयात मग त्यांनी सकाळी स्वयंपाक वगैरे केलेला होता मग छानपैकी आम्ही असा पिझ्झा वगैरे केला मुलांनाही आवडला पिझ्झा बनवायचं तर काम त्याच्यात सुरू आहे यांना एवढी घाई झाली
की हे बघा ह्या दीदीने इकडं काय कुटाणा केलाय. इडली डोशाला नाही का इकडं डाळ ते भिजू घातलेली सगळी डाळ उडदाची दीदीने खाली सांडवलेली आहे बघा. जेन्युइन. कसं काय सांडवलं त्या बघा. आता दीदीची मम्मी आलेली आहे. फायरिंग आता दीदीवर होईल. पोलीस केस होईल. कस काय सांडली माय? अगं गेट उघडत होते ते अगो किती गेस्ट इथं कोणत्या शाण्यात ठेवली होती? मला काय तू माहित मी ठेवली होती. मी ठेवली. तिथं फ्रीज अहो ते तिथं नाही का लय घाई करायले तर मी वरच्या फ्रीजर मध्ये ठेवलंय. तर ते पिझ्झा बनवायला घेतला आणि मुलांची एवढी घाई चालली ना. दीदीने इडली डोशाला डाळ भिजू घातलेली होती. पूर्ण डाळच सांडवली आणि त्यामध्ये तिच्या पिझ्झावर माझं हे राहिलेलं होतं टाकायचं. फ्लेक्समध्ये सर्व टाकलं आणि मग खाल्ला आम्ही सर्व. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.